भाई चलो 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 चला चला चला. नमस्कार भावांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय माथेरानला. मयंक, रोहन आणि हा गुड्डादा बघू शकता. ए हात दाखव, हाय तर कर. तर आता सगळ्यात आम्ही चाललोय घाटकोपर स्टेशनला. तिथून 11ची ट्रेन आहे. 10:30 वाजलेले आहेत. अजून 2 जण येत आहेत मागून. सो त्यांना पण पुढे आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू आणि दाखवू तुम्हाला पुढं आमची कशी होणार आहे. चलो. अकरा 1ची ट्रेन होती. 11:22 झालेत. या 3 कार्ट्यांमुळे ह्या 3 कार्टांमुळे जिरली. या तिघांमुळे ट्रेन आमची मिस झाली आणि आता बसलो इथं वाट बघत. आता 11:38ची ट्रेन आहे. आता 1:30 वाजलेले आणि आता बरोबर आपण नेरळ स्टेशनला पोहोचलो. म्हणून मग इथं सोन्या, मयंक फर्स्ट टाइम आले आपल्या इथे. अजय भाऊ जोंबडेला आपल्याला गाडी करणार आहेत माथेरानला कसं जायचं. हा, आम्ही तर फर्स्ट टाइम आले. आम्हाला माहिती नाही जायचं कसं. सो हे गाईड गायडर आहेत. 100 रुपये एक जण गाईड करणार. जर कोणाला यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. कॉन्टॅक्ट करा, डीएम करा मला. यांची आयडी बी खाली मेन्शन करतो. आणि आपले ऋषी भाऊ पवार. गाईज त्यांनी सिंगल रुपयाचं तिकीट घेतलंय. मोठाला चुना लागलाय. काय ना होत पर पर्सन 50 रुपये पर तिकीट आहे. पर्सन 50 रुपये. जीएसटी लावली 200 रुपये. 350 रुपये असे 7 जणांचे 350 रुपयाची तिकीट काढून आम्ही आता जस्ट नाव एंट्री केलेली आहे. चला चला चला. मी करतो. पैसे पण कसला दिसतोय. ए सोनू भाऊ अंडी मागिडे. चला चला चला. पालकांना नम्र म्हणते, पोरांना नीट ठेवा. चलो. चला चला चला. सोल्युशन. आतमध्ये आलेलो भूक लागलेली. जास्त काय घेतला नाही, फक्त काय कैरी आणि चिंच. कैरी आणि चिंच. चांगलं
आंबट लागतंय बघा. ओरिजिनल खायचं ओरिजिनल राहायचं. हॉटेल भाग्यश्री स्पेशल. 11 बेदे. कसं आहे चार आहे कसं आहे चार आहे 10 झालेत, 11वा बेते. कसं आहे? दाखव ना तुझ्या. आवाजला निब्बर खायचं आणि निब्बर राहायचं. इकडून उतरल्यापासून जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही चालतोय. नुसतंच चालत चाललोय. हे भाई लोक इथं बघा भाई लोक. नुसतं चालतं. हा आपला भाऊ. चलो 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 गाईज चलो. राजा आ गए ना. सांडलं तरी चालतं. देवगुप्त आहे आपण. दुकानाच्या समोर 2 सीट आहेत. सीट कशासाठी बसायला? इकडच्या नगरसेवकने दिले. अच्छा मला विचार ओके. देऊ का बाबा? 10 देऊ टाका पब्लिक. काय आपला भाऊ. पॉइंट. चलो पहिल्यांदा आलोय भाई माथेरान. जायचं गर्दी पण नाहीये. पब्लिक एवढी आहे फटाफट. आपल्याला थोडा जास्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता दिसतो चांगला व्ह्यू. व्हायब्रेट होईल समजून घेतात. आल्या जवळ आल्या. जंतर मंतरला जायचंय का? जंतर मंतर जायचं. मोदीचा मस्त आहे मका. तुम्ही सगळ्यांनी एकदा या इथं. एक नंबर मका आहे. आल्यानंतर इथं अवश्य भेट द्या. बाजूला त्यांचं स्टॉल आहे. एक नंबर मका आहे. आपले 5000 सबस्क्रायबर झाल्यावर आपण नक्की पळतो. सर वातावरण काय सगळ्यावाले लगेच क्रू करा. बघ ना काय सगळ्यावाले एवढी तर थंडी वाजते ना. कुडकुडली बॉडी पूर्ण कुडकुडली. त्याच्यासाठी हा रेनकोट घेतलाय 100 रुपयाचा वरती. काय तरी थंडी वाजते. रोहू 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 एस्थेटिक. रोहन एस्थेटिक. झाला आता. फाटलेला रेनकोट तर दाखव गाईजला. आता 5 वाजलेले आहेत. रेनकोट वगैरे फाटलाय. भिजलोय मस्तपैकी. थंडी वगैरे वाजते. भावा वाजते. आता बघूया आता घरी जायचं की कुठं अजून जायचं. एक स्पॉट मारायचा. एक स्पॉट करायचा. कुठला स्पॉट आहे त्याला काय बोलतात. बघू ना कुठे
हो भाई साहब. भाई रिवर्स वॉटरफॉल, रिवर्स वॉटरफॉल. चालू करू का? भाई आता माथेरानवरती इको पॉइंट वरती बाहेर असं नेचर मस्त वातावरण काकींनी बनवून दिले एक कंबर मॅगी बनवली दादानी. काकी थोडं मस्त कडक करा भजी. मस्त आहे. वाइब आहे भाई, वाइब आहे सच में वाइब आहे. मग माशातला गेला तेवढी मजा नसती झाली. खरंच एक नंबर वाइब भेटली. तर तुझा काय एक्सपिरियन्स होता तुझा? एक्सपिरियन्स सांग तुझा. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा? एक नंबर मंदार तुझा आजचा मुवमेंट कसा होता? एक नंबर मस्त. दुसरं काहीतरी बोल ना जरा नवीन. गुड्यादा तुला कसं वाटलं? गुड्यादा गरम मॅगी. तुला कसं वाटलं आजचा मुवमेंट? फॅब्युलस एकदम मस्त ऑसम. काकी एकदा हाय बोला. काकीने मॅगी बनवून दिली, एक नंबर मॅगी बनवली काकींनी. थँक्यू काकी. आपण नक्की येणार वापस. लवकर नाही आलं यांच्यामुळे. 6:15 वाजलेले आणि आता नाश्ता वगैरे झालाय आणि आता खाली जायला खूप थंडी वाजती खूप खूप हिसाबाच्या बाहेर. बघा धुक, बघा ही धुक. बघा 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 व्हिडिओ बघा, क्लिप बघा, धुका पण बघा. रोहन एस्टेटिकचे ब्लॉग बघा, बाकी चावट्याचे ब्लॉग पण बघा. चावट्याचे पण बघा. रोहन अंडी बघ. ट्रेन येत ओल्ड टेक करो. 100 रुपयाचा रेनकोट वरती. काय वरती? काय नाही वरती. NS200 गेली. 7:14 झालेत आणि बघू शकता हा नजारा. अंधारातला नजारा. हॅलो गाईज. हो गाईज, हे अमन लॉज रेल्वे स्टेशन. सात वाजलेले आहे. आता मस्तपैकी फिरून वगैरे आलोय. जिथून स्टार्टिंग केलेलं तिथं आलोय. ऑलमोस्ट 5 किलोमीटर आम्ही चाललो असेल. नाही त्याच्यापेक्षा जास्त, पण मिनिमम 5 किलोमीटर आम्ही चाललो असेल. आणि आता सगळ्यांचे पाय बोलायला लागलेत. मला थांबा, गाडी बघा, गाडी बघा. गाडी बघा. आम्ही स्टार्टिंग पॉइंटला आलो इथं पुन्हा गाडी पकडूया आणि नेरा स्टेशनला जाऊन ट्रेन पकडून पुन्हा घरी जाऊया.
नेरळवरून फास्ट ट्रेन पकडली, घाटकोपरला उतरलो. घाटकोपरवरून आता RCT लावलं. तिथं डिसेंट हॉटेलमध्ये आता जेवायला चाललो, जेवण वगैरे करायचं आणि मग तिथं घरी जायचं. एक नंबर. आजचा दिवस खूप भारी गेला. आमचा प्लॅन झालता माशेच घरचा. माशेच घरचा प्लॅन झालता, पण आम्ही निघालो बंकेने पण परत खर्च केला वाटतं कुठेतरी. माथेरानला गेल्यानंतर परत तिथं आम्हाला वाटलं नको वाटलं माथेरान हे ते. त्यानंतर जवळजवळ 9-10 पॉईंट आम्ही कव्हर केले. तर लय भारी मजा. 11 वाजलेले. आता जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. सगळ्यांना घरून फोन यायला लागलेले आहे, खूप लेट झालंय आणि ब्लॉगचा एंड इथंच करत आहोत. तर ब्लॉग कसा वाटला हे बघून कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.